नमस्कार मंडळी, अस्सल मराठी रसोईमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे झटपट खमंग आणि कुरकुरीत असा नाश्ता. घरी उरलेली इडली आहे, पण दुसऱ्या दिवशी कोणी खात नाही, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. उरलेल्या इडलीपासून बनवा भन्नाट असा नाश्ता की सगळे बोट चाटून खातील. आवाज ऐकलात का? टक टक. बघा आपली इडली किती छान अशी खुशखुशीत झालेली आहे. वाटणारच नाही का आपल्या इडलीचा स्नॅक आहे म्हणून. बाहेरून एकदम खुसखुशीत आणि आतून अगदी मऊ. आणि असा खुशखुशीत नाश्ता बघितला की मुलं पण म्हणतील अजून आहे का. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला इडली घ्यायची आहे. तुम्ही ताजी इडली पण घेऊ शकता किंवा उरलेली इडली पण घेऊ शकता. आणि इडली आता आपल्याला कट करून घ्यायची आहे. आपल्याला हवे त्या शेपमध्ये कट करून घ्यायची आहे. तर मी इथे एका इडलीचे 4 असे भाग करून घेतलेले आहे. सर्वच इडली अशा प्रमाणे कट करून घेतलेल्या आहे. घरचे तर मुद्दाम बोलतात जास्त इडल्या बनवा, दुसऱ्या दिवशी मग त्यांना असा स्नॅक खायला मिळतो ना. तर अशा प्रकारे आपल्या छान इडल्या कट करून झालेल्या आहे. तर आता आपल्याला एका बाउलमध्ये 3 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे आणि 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाच्या पीठमुळे छान आपलं स्नॅक आहे ते कुरकुरीत होतं. इडली छान अशी कुरकुरीत होते आपली. आणि आता आपल्याला यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ, जिरं पण घालायचं आहे. चाट मसाला पण घाला. हवं असेल तर तुम्ही हळद पण घालू शकता यामध्ये. आता आपल्याला यामध्ये पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं आहे. आणि बॅटर आपल्याला एकदम पातळ पण नको आणि घट्ट पण नको. तर आपल्याला बॅटर असं मध्यम घट्ट हवं आहे. तर बघा अशा प्रमाणे आपल्याला बॅटर हवं आहे. आता यामध्ये आपल्याला कट केलेल्या सर्व इडली घालून घ्यायची आहे. तर एक साईडला मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं कढईमध्ये. तर आता चेक करून घेते म्हणजे गरम झालं की नाही. तर तेल छान गरम झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये ते इडली फ्राय करून घ्यायची आहे. आणि आपल्याला मीडियम आचेवरच फ्राय करून घ्यायची आहे इडली. आणि छान दोन्ही साईडनी छान परतून घ्यायचं आहे. सोनेरी होईपर्यंत छान परतून घ्यायचं आपल्याला दोन्ही साईडनी. नंतरच असं छान कुरकुरीत होते अशी आपली इडली. तुम्ही उरलेल्या इडलीचं काय करता आणि तुम्ही हा स्नॅक आधी ट्राय केला आहे की नाही तेही कमेंटमध्ये सांगा. तर बघा आपली इडली छान फ्राय झालेली आहे. दोन्ही साईडनी सोनेरी कलर आणि कुरकुरीत अशी फ्राय झालेली आहे इडली. तर अशा प्रकारे आपल्याला आता उरलेल्या इडल्या पण फ्राय करून घ्यायच्या आहे. तर अशा प्रकारे आपला इडलीचा कुरकुरीत स्नॅक तयार झालेला आहे. आता मी कढीपत्ता पण फ्राय करून घेते आहे. छान कुरकुरीत असा कढीपत्ता आपण फ्राय करून घेतला. त्यामुळे आपल्या सुगंध पण छान येतो आणि चवही भारी लागते डिशची. तर बघा असा कुरकुरीत आपला इडली स्नॅक तयार झालेला आहे. आता वरून मी इथे कुरकुरीत तळलेला कढीपत्ता पण घालते आहे. आणि बारीक पात कांदा पण घाला. त्यामुळे हॉटेलसारखा लुक येतो आणि चवही एकदम ताजी येते. तर हा बघा आपला स्नॅक रेडी झाला आहे. बाहेरून अगदी कुरकुरीत, आतून मऊ आणि सोबतच कढीपत्ता आणि पात कांद्याची अप्रतिम चव.
चहासोबत तर खूप अप्रतिम लागतो हा नाश्ता. नक्की करून बघा. तुम्ही सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबतही सर्व करू शकता. तर नक्की करून बघा तुम्ही ही रेसिपी. आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.